नमस्कार. श्री दत्तगुरू या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज पौष महिन्यातील रविवार आहे आणि आजच्या या रविवारच्या दिवशी मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे. कहाणी ऐकण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन कथा आणि कहाण्या ऐकायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. ऐका, आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणावयास रानात जात होता. तिथं नागकन्या व देवकन्या वसा बसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय गो बायांनो, काय वसा बसता, तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदित्यवारी मोन्या मुकाट्याने उठावे, सचील स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावे, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झिला, दशांगाचा धूप, गूळ, खोबऱ्याला नैवेद्य दाखवा, 6 मास चळावी, 6 मास पाळावी, माधी रथसप्तमी संपूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकडं तूप, मेहुणं जेवू सांगावे. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? नाही, तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली, एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तिथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिने ही बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आपली 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलीचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, दुःखाने गांजली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अंग अंग दासींनो, अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासींनी जाऊन सांगितलं, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाहू माफू घातला, पितांबर नेसायला दिला.
जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या, जाताना जेवू ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? दैव दिले का? कर्माने नेलं. मावशीनं दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी येऊन नाहू माखू घातलं, जेवू घातला, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिले. बाबा, कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आईस सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पाहिल्यासारखे घरी नेऊन नाहू माखू घालून नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. अगं आई, मावशीने दिले, पण दैवाने ते सर्व बुडवले. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाहू माखू घातलं, जेवू खाऊ घातलं. दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारले, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीने दिले, पण देवाने ते नेलं. पाचवी आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली. नाहू माखू घातली. पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी, चांडाळीने, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलावून धाडले, मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कुठले? बाहेर जाऊन दारापाशी पाहते तो राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकीला बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा बहिणीची आठवण झाली. करारे, हाकारे, पिटारे, डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एक मुळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडांची मुळी होती, ती सोन्यांची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामाशी गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलाविले आणि म्हटले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्यास वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिनं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता.
एक डोहात बुडाला होता, एक सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरे येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. ती तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती बाई म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीने तिला ही वसा सांगितला. पुढे चौथा मुक्कामाच गेली. तिथं पण पहिल्यासारखेच केलं. कोणी उपाशी तापाशी नाही, काही नाही. कानाडोळा मासाचा गोळा, त्याला हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालता होता तो उतारा केला. 6 मोते होती, त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. भोजनास बसले. त्यांना पाहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळी चवाळं, डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मण, मोडीविक्या, म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हासही हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे आदित्यनारायणाची कहाणी संपलेली आहे. श्री स्वामी समर्थ. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.